गंगापूर तालुक्यातील मुदेशवाड गाव परिसरात घडलेल्या हृदय पिळविटून टाकणाऱ्या घटनेने संपूर्ण गाव हादरून गेले आहे. केवळ 12 वर्षांचा सिद्धार्थ विजय चव्हाण याचा अज्ञात व्यक्तीने खून करून मृतदेह विहिरीत टाकल्याची भीषण घटना गुरुवारी 14 ऑगस्ट दुपारी उघडकीस आली. घटना कशी घडली पाहूयात. हकीकतपूर शिवारातील शेतवस्तीवर राहणारा सिद्धार्थ गुरुवारी दुपारी सुमारास 4 वाजता किराणा आणण्यासाठी घराबाहेर पडला. मात्र बराच वेळ झाला तरी तो परतला नाही. चिंताग्रस्त वडिलांनी शोध सुरू केला असता हकीकतपूर शिवारातील भारत दारुंटे यांच्या मक्याच्या शेताजवळ त्याची सायकल, रिकामी पिशवी आणि त्यातील 100 रुपये आढळले. तिथेच रक्ताचे डागही आढळले, जे सुमारे 100 मीटर अंतरावरील विहिरीपर्यंत गेले होते. विहिरीत जवळ अधिक रक्त दिसल्याने सिद्धार्थ विहिरीत पडल्याची शक्यता वर्तवली गेली. गावात बातमी पसरताच मोठ्या संख्येने ग्रामस्थ जमा झाले. गंगापूर पोलिसांनी तातडीने पंचनामा करून शोध मोहीम सुरू केली. मृतदेहाचा शोध रात्री सुमारे 8:45 स्थानिक नागरिकांनी गळ टाकून सिद्धार्थचा मृतदेह विहिरीतून बाहेर काढला. ॲम्ब्युलन्स चालक शुभम वाघमारे यांच्या मदतीने मृतदेह गंगापूर उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आला, जिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. आईच्या फिर्यादीवरून गंगापूर पोलीस ठाण्यात अज्ञात मारेकऱ्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हत्याचा उलगडा अद्याप झालेला नसून खुनी अद्यापही फरार आहे. या प्रकरणाचा तपास गंगापूर उपविभागीय पोलीस अधिकारी निरेश पालवे व पोलीस निरीक्षक कुमार सिंग राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली पो हे कॉ विजय बाकरे, मनोज घोडके व पो शी संदीप राठोड करत आहेत. खुनामागील कारण व आरोपीची ओळख अद्याप रहस्यमय धोक्यात दडलेली आहे.